नमस्कार. संगीताच रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि गुरुवारचे उपवास तर आपण नैवेद्यासाठी बनवतो आहे आज मूग डाळीपासून पुरणपोळी. त्यासाठी मी पाव किलो मूग डाळ घेतली आहे आणि वाटीने एक मोठी वाटी घेतलेली आहे. डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे 4-5 पाण्याने. आता डाळ आपण शिजवण्यासाठी कुकरमध्ये शिजवत आहोत. तर मोठं कुकरमध्ये आपण खाली तळाशी पाणी घालून घेतलं आहे, त्यावर एक स्टँड घालून घेतला आहे आणि आपण आता एका भांड्यामध्ये धुतलेली डाळ घालून घेतली आहे आणि डाळ आपण बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे. आपण जर अशी डायरेक्ट डाळ शिजवली तर ती जास्त शिजू शकते किंवा त्याचा लगदा होऊ शकतो, म्हणून आपण अशा प्रकारे ही डाळ शिजवत आहोत. वरतून आपण झाकण घालून घ्यायचं आणि वरतून कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आता आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्या होऊ द्यायच्या आहे. डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण आता पीठ मळून घेऊ. पीठ मळण्यासाठी शक्यतो ताजंच पीठ घ्या आणि एकदम बारीक दळलेलं असं पीठ हवं आणि ते आपल्याला पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये 2 डिश पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ मळण्यावरच ही पुरणपोळी असते, म्हणून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि आणखी त्यावर थोडंसं पाणी घालून छान अशा मुटक्या मळून आपल्याला हाताने रगडून पीठ मळून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि त्यावर आणखी आपल्याला 1 पळी मी तेल घालून घेतलं आहे. आणखी पुन्हा आपल्याला हाताने छान असं चोळून पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. अगदी मऊसूत असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनटाकरता मुरू देणार आहोत आणि आता डाळ शिजली आहे का बघून घेऊ. आणि डाळ बघा किती छान अशी मोकळी आणि मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे. अशीच आपल्याला डाळ शिजलेली हवी आहे. आता आपण पुरण तयार करून घेऊ. गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये शिजलेली डाळ आणि जितकी डाळ तेवढंच आपण यामध्ये गूळ घातलेला आहे. 1 वाटी मी गूळ घातलेला आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून मंद आचेवर पुरण शिजवून घ्यायचं आहे. तर हरभऱ्याची डाळ खाल्ल्यामुळे किंवा हरभऱ्याच्या डाळीचे पुरणपोळी खाल्ल्यामुळे त्रास होतो, तर आपण मूग डाळीची पुरणपोळी अगदी सहज करू शकतो आणि यामुळे त्रासही नाही होत. तर साखरेमध्ये आपण वेलची वाटून घेतली आणि 2 चमचे यामध्ये वेलची पूड घालून घेतली आहे आणि थोडंसं जायफळ घालून घेतलं आहे आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं. अगदी 3 ते 4 मिनिटात आपलं पुरण तयार होतं. हे बघा आता आपलं पुरण तयार झालेलं आहे. अगदी मऊसूत असं पुरण आता हे आपण चाळणीने गाळून घेणार आहोत. अगदी 4 ते 5 मिनिटात आपलं पुरण गाळून तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पुरण अगदी मऊसूत असं झालेलं आहे. आता आपण पोळ्या करून घेऊ आणि पीठही छान आता मुरलेलं आहे. पुन्हा ते आपल्याला हाताने असं मळून घ्यायचं आहे. पुन्हा त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं. हे बघा आता किती असं मऊसूद असं आपलं पीठ झालेलं आहे आणि हाताने ताणल्यावर असं रबरासारखं ताणलं जात आहे. अशाच प्रकारे आपल्याला पीठ हवं आहे. आता त्यातला गोळा घेऊन घ्यायचा आहे आणि त्याला पीठ लावून त्याची अशी वाटी आपल्याला करून घ्यायची आहे हाताने. अगदी तुम्ही नवशिके जरी असाल तरी तुम्हाला या पुरणपोळ्या जमतील. आता त्यामध्ये तयार पुरणाचा गोळा आपल्याला घालून घ्यायचा आहे. हे बघा किती मोठा मी गोळा यामध्ये घातलेला आहे. आता ते हाताने आपल्याला असं प्रेस करत घ्यायचं आतमध्ये आणि पीठ वरतून असं दोन्ही हाताने अशा प्रकारे गोळा करून अशा प्रकारे आपल्याला दुमडत घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आता ह्या गोळ्याला आपल्याला पीठ लावून हाताने असं सगळे बाजूने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आतलं जे पुरण आहे ते
एकसारखं सगळ्या पोळीमध्ये लाटलं जाईल. आता खाली थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना आपल्याला काठ बारीक करून घ्यायची आहे. आतमध्ये थोडी जाड राहिली तरी चालेल, पण काठ आपले पोळीचे बारीक लाटले गेले पाहिजे. अगदी सहज अशी आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता आपण पोळी शेकून घेऊ. लो ते मीडियम आचेवर आपल्याला पोळी शेकून घ्यायची. हे बघा किती छान असे बबल्स यायला लागले आहेत. खालच्या बाजूने चांगली शेकून झाल्यानंतर आपल्याला तिला उलटवून घ्यायची आहे. हे बघा किती छान अशी फुगते. यावरतून आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करून छान अशी शेकून घ्यायची आहे. आपली पुरणपोळी अशी टम्म अशी छान फुगलेली आहे. वरतून सुद्धा आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तर अतिशय झटपट होणारी मूग डाळीची पुरणपोळी अगदी मऊसूत अशी होते. तर तुम्ही सुद्धा करून बघा. अशा साध्या सोप्या आणि अगदी झटपट बनणाऱ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. हे बघा, हे एवढ्या पिठामध्ये 10 ते 12 पुरणपोळ्या झाल्या आणि अगदी मऊसूत. हे बघा, हातात मी तुम्हाला घेऊन दाखवते. तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.